मंडळी गजानन महाराज देवस्थान शेगाव या ठिकाणी जे काही माझा सेवेचा दिवस आहे तो आज पहिलाच दिवस आहे आणि आज मी सेवा करत असताना जे काही कर्जमाफीचा अपडेट आहे ते या पावनभूमीतून देण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण तर मंडळी विरोधी पक्ष असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात लढा उभा केलेला आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी ही झाली पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेले आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा कोणत्याच प्रकारची ठोस भूमिका कर्जमाफीच्या संदर्भात घेण्यात आली नव्हतं। तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे। नेमकी ही माहिती काय असणार आहे आणि कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी केली जाणार आहे याच्यावरती थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी मग चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्याचनंतर घंटीचं बटन दिसेल, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका। म्हणजे ज्या ते आज कर्जमाफीचा निर्णय हे शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतला गेला पाहिजे होता किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली पाहिजे होती, परंतु विधानसभेपूर्वी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 3 लाखापर्यंत केल्या जाईल अशा पद्धतीचं काही माहिती मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली होती आणि जे काही भाजप सरकार असेल त्यांच्या वचननाम्यात सांगितलं होतं। परंतु कर्जमाफीच्या संदर्भात परत कोणत्याच प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही। त्यानंतर रविकांत तुपकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून लढा उभा करण्यात आला होता। त्याचबरोबर शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते। तर विरोधी पक्षसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीची त्यांचीसुद्धा भूमिका होती। परंतु कोणत्याच प्रकारची कर्जमाफीच्या संदर्भात एकंदरीत निर्णय घेण्यात आला नाही किंवा माहिती देण्यात आली नव्हती। तर अजितदादा पवार यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे। आता अजितदादा पवार हे म्हणत आहेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही डाटा असेल, कर्जमाफीच्या संदर्भात काही निर्णय असेल तो आमच्या माध्यमातून घेतला जाईल, परंतु यासाठी पैशाचं सोंग आणता येत नाही। पैशाची तरतूद झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे काही बँकेचा डाटा असेल, नॅशनल बँक असेल, त्याचबरोबर दत्तक बँक असतील, यांच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांचा डाटा असेल तो उपलब्ध केला जाईल आणि त्याच्या संदर्भात जे काही डाटा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचं अजितदादा यांचं पवारचं म्हणणं आहे। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी जर घ्यायची झाली तर यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, या संदर्भात पहिलेच डाटा सरकारकडे उपलब्ध आहे। परंतु नवीन काही शेतकऱ्यांचे खातेधारक असतील, त्याचबरोबर काही पुनर्गठनचे खाते असतील, याचा जे काही डाटा असेल, नॅशनल बँकेचा असेल, PDC बँकेचा असेल किंवा ज्या काही नॅशनल बँक असतील आणि दत्तक बँक असतील, या सर्व बँकेचा आता डाटा उपलब्ध केला जाईल। आणि त्याचबरोबर जे काही मार्च महिना असेल, हे मार्च महिना झाल्यानंतर जे काही बँकेचा डाटा असेल ते शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून हा डाटा पुरा राज्य सरकारला दिला जाईल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून परत केंद्र सरकारला ही माहिती दिली जाईल आणि परत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही पैसे आहेत, जे काही निधी आहे ते उपलब्ध केला जाईल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हा निर्णय घेतला जाऊ शकतो। अशा पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। त्यापूर्वी